नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सिद्धरामेश्वर गणपाटील, आधार आयुर्वेद पंचकर्म सेंटर मंगळवेढा. आधार आयुर्वेद आरोग्यविषयक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. नेहमीप्रमाणे आज आपण एक विषय चर्चेसाठी घेऊन आलो. आजचा विषय आहे बीपीचा पार्ट 2. म्हणजेच ह्या बीपीच्या सत्रामध्ये आपण बघणार आहोत बीपीचा आणि मिठाचा डायरेक्ट संबंध आहे की इनडायरेक्ट संबंध आहे. बीपी झाला म्हटलं की आपण मिठाला जोडतोच, मीठ कमी खा किंवा मिठाने बीपी जास्त वाढतो असा आपल्या सर्वांचा समज असतो. पण नक्की मीठ आणि बीपीचा संबंध नक्की काय आहे आणि बीपी कमी राहण्यासाठी कोणते उपाय आपण करायला पाहिजेत, बीपीचा आणि वजनाचा काय संबंध आहे, हे एकदम प्रत्यक्षपणे आपण विस्ताराने आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. पहिल्यांदा बघूयात की बीपीचा आणि वजनाचा काय संबंध आहे. तर बीपी वाढण्याचं कारण मीठ आहे. हे कशामुळं? तर ज्यावेळी आपण मीठ खातो, मीठ हे पाणी धरून ठेवतं. तुम्हाला माहिती असेल, मिठामध्ये जर पाणी ओतलं तर ते पूर्ण मीठ शोषून घेतलं जातं. मीठ पाणी शोषून घेतं आणि शरीरामध्ये साठवतं. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जर मिठाचं प्रमाण वाढलं तर ते आपल्या शरीरामध्ये पाणी धरून ठेवतं. पाणी धरून ठेवलं की आपलं वजन वाढतं आणि पाणी वाढल्यामुळं, शरीरातली पाणी वाढल्यामुळं रक्तवाहिन्यामधलं प्रेशर हे वाढतं. त्यामुळं बीपी झाला की आपण मीठ कमी करायला सांगतात. बरेच जण डॉक्टर्स सांगतात, सर्वजण सांगतात की बीपी झालं तर मीठ कमी खा, अळणी खावा. हे कशासाठी सांगतात? तर मीठ खाल्ल्यामुळं, जर मीठ प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं तर मीठ हे शरीरामध्ये पाणी, जे आपण पाणी अतिरिक्त पाणी पितो किंवा जादा पाणी पितो, ते पाणी हे मीठ धरून ठेवतं. त्याच्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढतं. शक्यतो आपल्याला जाणवलं असेल की आपण सहसा बघतो की बीपी ज्यांना आहे त्यांचे पाय सुजलेले असतात, पायाला थोडी सूज आलेली असते, पिटिंग इडेमा त्याला आपण म्हणतो. तर ते म्हणजेच पाणी, शरीरामध्ये मीठ हे पाणी धरून ठेवतं. त्याच्यामुळं शरीरातील रक्तवाहिन्यामधलं जे काही रक्तामधलं पाणी आहे ते वाढतं आणि ब्लड प्रेशर हे वाढलं जातं. तर हे कुठल्या प्रकारचं मीठ आपण टाळलं पाहिजे, कसं पाहिजे, कुठल्या प्रकारच्या मिठाने हे होतं? तर घरात जे काही आपण मीठ खातो, आपल्या भारतीय आहार पद्धतीमधला जो काही आहार आहे त्याच्यामधलं जे काही मीठ आहे त्याच्याने बीपी हा वाढत नाही. जे आपण वरतून मीठ जे घेतो एक्स्ट्राचं, त्याच्यामुळं मात्र नक्की शरीरामध्ये मिठाचं प्रमाण वाढतं, पाणी धरून ठेवलं जातं आणि ब्लड प्रेशर वाढतं. त्याच्याही पेक्षा घातक म्हणलं तर पूर्णपणे तुम्ही जेवणातलं, भारतीय आहार पद्धतीमधलं जे काही जेवण आहे त्यात तयार करताना जे काही मीठ टाकलं जातं तेवढं मिठाने बीपी वाढत नाही. बीपी झाला म्हणजे पूर्णपणे आळणी जेवण करावं असं कुठल्याही शास्त्रात लिहिलेलं नाही आहे. कुठलेही डॉक्टर तुम्हाला असं सांगणार की पूर्ण आळणी खावा. तर आयुर्वेदशास्त्र तर असं अजिबात सांगत नाही. किंवा माझं वैयक्तिक मत हे आहे की आपला भारतीय आहार पद्धतीमधलं जी काही जेवण करण्याची पद्धत, तयार करण्याची पद्धत आहे त्यामध्ये वापरण्यात आलेले मीठ आहे त्याने कुठल्याही प्रकारचा बीपी हा वाढत नाही. जर आपण वरून मीठ घेत असाल तर मात्र बीपी हा 100% वाढतो. मिठामुळं पाण्याचं प्रमाण हे शरीरामध्ये वाढतं. तर सगळ्यात घातक कुठलं मीठ आपल्या शरीरामध्ये गेलं जातं आणि त्याच्यामुळं हा शरीरातलं पाणी आणि बीपी वाढतो? तर पॅकिंग फूड, जे आपण डबाबंद, हवाबंद पदार्थ बाहेरचे जे घेतो, त्या साल्टी, म्हणजे थोडक्यात लेज, कुरकुरे सारखे कुठलेही ब्रेड घ्या. ब्रेडमध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण आहे. सोडियम क्लोराईड, आपण जे सोडा टाकतो ते सुद्धा एक सोडियमच आहे. सोडियम क्लोराईड आहे, ते सुद्धा एक मीठच आहे. सोडियम आहे म्हणजे मीठ आहे. त्यामुळं जे काही पॅकिंग फूड्स आहे त्या प्रत्येक पॅकिंग फूड्समध्ये तुम्हाला आता वरती स्क्रीनवरती एक जे काही पॅकिंग फूड आहे त्याचं एक लेबल मी तुम्हाला वरती स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल. त्याच्यामध्ये तुम्ही बघा सोडियमचं प्रमाण किती आहे, सोडियम क्लोराईडचं. तर अशा पद्धतीनं खाण्याचा सोडासुद्धा तो एक प्रकारचं मीठच आहे. अशा पद्धतीने पॅकिंग फूड जे खातो आपण त्याच्यामध्ये 100 ग्रॅमच्या लेजच्या पाकिटामध्ये किंवा कुरकुऱ्याच्या पाकिटामध्ये जवळजवळ 500 mgच्या आसपास मिठाचं प्रमाण असतं आहे. त्यामुळं जे काही पॅकिंग फूड आहे एक्स्ट्रा आपण बाहेरून जे खातो आहे त्याच्यामुळं, म्हणजे आता हे आपली भारतीय बाजारपेठ, मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं असेल की पाश्चिमात्य देश जे आहेत त्यांच्यासाठी भारत देश हा एक हे असले प्रोडक्ट विकण्याचं एक मोठी बाजारपेठ आहे. आपल्याला समजतच नाही की आपण काय खायचं आहे.
डायटिंग करायला जाऊच नका तुम्ही. फक्त आहे तो भारतीय आहार पद्धतीतलं जे काही 2 वेळचं जेवण जे आहे ते जर पाळलं तर कुठल्याही डायटिंग करायची कुठल्याही प्रकारची गरज नाही. डायटिंगच्या नावाखाली उगाच विनाकारण आपण वेगवेगळ्या प्रकारचे आजार गैरसमजुतीतून आपल्याला विकत घेतो आहे. त्यामुळे डायटिंग काय वगैरे काय करण्यापेक्षा आपलं भारतीय पद्धतीनुसार सकाळ संध्याकाळ 2 वेळचं जेवण, संध्याकाळचं जेवण लवकर आणि कमी आणि दिवसाचं दुपारचं जेवण हे भरपेट, हे असं जर 2 पद्धतीनं आणि आधेमध्ये न खाणं हे जर ठेवलं तर कुठल्याही प्रकारचा आजार होण्याची संभाव्यता शक्यता नसते. पण आपण हे जाणीवपूर्वक हे सगळ्या गोष्टी करून घेतो की आपल्याला जिभेचे चोचले पुरवायचे असतात की हे बाहेरचं पॅकिंग फूड रोज एक का होईना पॅकिंग फूडमधला पदार्थ आपण खातो आणि त्यातून जाणारे जे काही सोडियम क्लोराईड आहे, सोडासारखे सोडा बायकार्बोनेट, हे जे कार्बोनेटेड ड्रिंक्स असतात ते आता मी नावं घेत नाही, स्प्राईट वगैरे असे पदार्थ जे कार्बोनेटेड ड्रिंक्स असतात त्याच्यातून सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये सोडियमचं प्रमाण खूप वाढतं. त्याच्यामुळे सोडियमचं प्रमाण वाढलं, मिठाचं प्रमाण वाढलं की शरीरामध्ये पाणी धरून ठेवलं जातं आणि त्याचा परिणाम म्हणून शरीरातलं पाण्याचं प्रमाण वाढल्यामुळं ब्लड प्रेशर वाढतं. असा हा ब्लड प्रेशरचा आणि मिठाचा संबंध आहे. आपण कुठले तरी 2-3 चमचे मीठ असं डायरेक्ट खात नाही आपल्या भारतीय आहार पद्धतीमध्ये. त्यामुळे फक्त जर तुम्ही पॅकिंग फूड हे जर बंद केलं, पूर्णपणे 100% बंद केलं, तरीसुद्धा तुमचा BP आहे तो जो आहे त्याच्या निम्म्यावरती येऊ शकतो जर वाढलेला असेल तर, तुम्ही गोळ्या घेत असाल तर. आणि जर BP नसेल तर होण्याची शक्यता आपल्याला नाही. जर हे आपण पॅकिंग फूड आणि बाहेरचं फूड जर हे बेकरी प्रोडक्ट जे टाळले, कुठलंही गोड असो किंवा साल्टेड असो, तिखट असो, त्या प्रत्येकामध्ये सोडियम असतं. फक्त आपल्याला ती चव कळत नाही, खारटपणा कळत नाही, कारण त्याच्यामध्ये गोडीचं प्रमाण, साखरेचं प्रमाण वाढवलेलं असतं. त्यामुळं आपल्याला ते मिठाचं प्रमाण आपल्याला टेस्टमध्ये जाणवत नाही. त्यामुळं पॅकिंग फूड हे पूर्णपणे अवॉइड करा. त्यानंतर मिठाचा संबंध आणि BPचा संबंध आपण बघितला. त्यानंतर वजनाचा आणि BPचा संबंध कसा येतो, तर ज्यावेळी आपलं प्रमाणापेक्षा जास्त वजन वाढतं, आपल्या उंचीनुसार जे काही वजन आपलं साधारणतः ठरवलेलं असतं 50 किलो 55 किलो, त्याच्यापेक्षा जर आपलं वजन जास्त असेल 20-30 टन आहे, त्या वजनासाठी आपल्याला हार्टला जास्त प्रमाणामध्ये पंप करावं लागतं आणि रक्त तिथंपर्यंत पोहोचवावं लागतं. त्यामुळे रक्तवाहिन्यांवरती दाब येतो आणि ब्लड प्रेशर हे वाढलं जातं. त्यामुळे हा डायरेक्ट संबंध तुमच्या वजन वाढण्याची आहे. आपले भारतीय आहार पद्धतीमध्ये आपण दिवसभरामध्ये साधारणतः 2000 किलो कॅलरी ऊर्जा आपल्या जेवणातून जाते. 2 वेळच्या जेवणातून नाश्ता आणि चहा या साधारणतः जर एक ग्राफ काढला, अंदाज काढला, तर भारतीय आहार पद्धतीमध्ये दिवसभरामध्ये साधारणतः एक 2000 किलो कॅलरीपर्यंत ऊर्जा आपण खातो. पण खर्च किती करतो? खर्च फक्त 1500 ते 1600 किंवा 1400 ते 1600 इतक्या प्रमाणात आणि 500 ते 700 किलो कॅलरी ऊर्जा आपली शिल्लक पडते आणि ती आपल्या शरीरामध्ये डिपॉझिट होते. ती डिपॉझिट झालेली जरी एक 7000 किलो कॅलरीपर्यंत ज्यावेळी होते त्यावेळी 1 किलो चरबी आपल्या शरीरामध्ये साठली जाते आणि त्या 1 किलो कॅलरीच्या ज्या वजनाला, चरबीला रक्तपुरवठा करण्यासाठी हृदयाला पंप जास्त करावं लागतं. त्यामुळे त्याचा परिणाम होऊन BP हा प्रमाणापेक्षा जास्त वाढतो. त्यानंतर आपण बघूया की BP कमी करण्यासाठी कोणते उपाय आपण करायला पाहिजे. साधारणतः जे आपल्या दैनंदिनी आहे त्याच्यामध्ये कुठले पदार्थ आपण टाळले पाहिजेत, काय केलं पाहिजे की जेणेकरून आपला जर गोळी चालू असेल किंवा नसेल, बॉर्डर लाईनला असेल, तरीसुद्धा आपण कुठल्या काही गोष्टी कुठल्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत या व्हिडिओमध्ये आपण बघू शेवटच्या भागामध्ये. तर त्याच्यामध्ये आपण किती खातो आहे आणि किती खर्च करतो आहे. मगाशीच मी सांगितलं की आपण किती खातो आहे आणि किती खर्च करतो आहे ह्याचं मोजमाप हे आपल्याला असलंच पाहिजे. किती किलो कॅलरी ऊर्जा आपण खातो आहे. क्वांटिटी आणि क्वालिटी ह्या दोन्ही बाबतीत आपण लक्ष दिलं पाहिजे. फक्त क्वांटिटी कमी केली याचं असं नाही की फक्त तुम्ही क्वांटिटी कमी केली आणि फक्त मीठ जास्त असलेले आणि चरबी जास्त असणारे पदार्थ जर तुम्ही खाल्ले तरीसुद्धा त्यात काही त्याचा उपयोग होणार नाही. त्यामुळे क्वांटिटी आणि क्वालिटी ह्या दोन्हीचा संगम साधून आपल्याला आपण किती खातो आहे, किती खर्च करतो आहे हे केलं पाहिजे.
त्याच्यामध्ये आपण साधारणतः मगाशीच मी सांगितलं, भारतीय लोक आपण साधारणतः 1800 ते 2000 किलो कॅलरी ऊर्जा आपण एका दिवसामध्ये खातो. खर्च किती करतोय तर 1200-1500. तर हे गणित आपल्याला उलटं करायचं आहे की कमीत कमी आपण जे खातोय जेवढे 2000 किलो कॅलरी ऊर्जा खातोय त्याच्यापेक्षा एक 200-300 किलो kg तरी आपण व्यायाम केला पाहिजे, ते खर्च केलं पाहिजे. जेवढं खातोय ते खर्च केलं तरच आपल्या शरीरामध्ये फॅट डिपॉझिट होणार नाही किंवा सोडियमचं प्रमाण वाढणार नाही, मिठाचं प्रमाण वाढणार नाही. त्यामुळं पाणी शरीरात धरून राहत नाही आणि त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून आपला BP हा नॉर्मल कायमस्वरूपी राहायला मदत होते. त्यानंतर दुसरं आहे की बाहेरचं पॅकिंग फूड. मगाशीच मी सांगितलं, पॅकिंग फूडमध्ये असणारा सोडियम बायकार्बोनेट किंवा कार्बोनेटेड ड्रिंक्स आणि आपण वरून खाणार जेवणामध्ये वरून खाणारं मीठ, हे अशा पद्धतीने 3 प्रकारचं हे पॅकिंग फूड जे आहे. कुठलेही बेकरी प्रोडक्ट घ्या तुम्ही, जरी एखादा गोड पदार्थ जरी घेतला तरीसुद्धा त्याच्यामध्ये सोडा असतोच. सोडा म्हणजेच मीठ. असं नाही की सोडा म्हणजे वेगळा आहे आणि मीठ म्हणजे वेगळं आहे. सोडियम त्यात आलंच ना. त्यामुळे सोडा बायकार्बोनेट ह्याचंसुद्धा आपल्या शरीरामध्ये प्रमाणापेक्षा जास्त गेलं तर शरीरामध्ये सोडियमचं आणि मिठाचं प्रमाण वाढून आपल्या शरीरामध्ये पाणी धरून ठेवलं जातं आणि त्याचा प्रेशर हे रक्तवाहिन्यांवरती येतो आणि ब्लड प्रेशर आपलं वाढलं जातं. म्हणूनच तर बऱ्याच जणांना BPचे जे पेशंट आहेत, प्रत्येक बऱ्यापैकी पेशंटचं पायालाही थोडी का होईना सूज असते. त्याला पिटिंग एडेमा आपण असं म्हणतो. पायाला जर असं दाबलं तर तिथं खड्डा पडतो. तर हे कशामुळे, तर ते शरीरामध्ये मिठानं आपल्या शरीरामधले पाणी धरून ठेवलेलं असतं आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या शरीरातला BP हा वाढलेला असतो. त्यानंतर हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, तो सगळ्यांनी बघितला पाहिजे. 35 ते 40च्या पुढे जे काय आहेत त्या लोकांनी तर हा मुद्दा सगळ्यात व्यवस्थितपणे आणि काळजीपूर्वक ऐकला पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की दूध आणि दुधाचे पदार्थ, सध्या शक्यतो हे खेड्याकडच्या भागामध्ये जास्त असतं. दूध आणि दुधाचे पदार्थ हे पूर्णपणे 40 नंतर टाळले पाहिजेत. खरं तर दुधाची गरज जोपर्यंत दात लहान मुलांपासून म्हणजे जन्मल्यापासून दात येईपर्यंत हे दुधाची गरज खूप जास्त प्रमाणामध्ये शरीराला असते. त्यानंतर दूध आणि दुधाचे पदार्थ हे दही, ताक, कुठलेही असू द्यात, बासुंदी वगैरे हे तर आहेतच, पनीर वगैरे हे तर आपल्यासमोर आपल्याला माहितीच आहे की त्याच्यामुळे वजन वाढतं, BP वाढतो, हार्ट अटॅकची शक्यता असते, शरीरामध्ये चरबीचं प्रमाण वाढतं. पण दही, ताकसुद्धा हे अगदी प्रमाणामध्ये घेतले पाहिजेत. तर 40 नंतर प्रत्यक्ष दूध जे आपण खातोय ते दूध पूर्णपणे बंद केलं पाहिजे. त्यामुळं जे काही वाढणारं आपल्या शरीरामध्ये एक पदार्थ आहे इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर नावाचा, जो दुधामुळे तयार होतो, त्याच्यामुळे रक्तवाहिनीतल्या आतला जो काही थर आहे तो आतला दर हा सुजतो. त्याच्यामुळे हार्ट अटॅकची शक्यता असते आणि तुमच्या रक्तवाहिन्यामध्ये तो भाग सुजल्यामुळे तुमचं ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता ही खूप जास्त असते. आणि दूध हे पचायलाही जड असतं. काही जणांना, माझ्याकडे जे रुग्ण येतात त्याच्या बऱ्याच जणांना रोजच्या रोज दुधाशिवाय जेवण जात नाही. दूध नाही म्हणजे जेवण नाही असं असतं. पण आत्ता अलीकडे हे जे काही पर्यावरणामध्ये झालेले बदल आहेत निसर्गामध्ये, त्याच्यामुळं जुने जे काही लोक आहेत ती पहिलं खात होती तेच आत्ता ह्या निसर्गाच्या जे काही बदल झाले आहेत त्याच्यामध्ये हे चालत नाही. त्यामुळं 40 नंतर दूध हा पदार्थ आणि दुधाचे जे काही बाकीचे पदार्थ आहेत बाय प्रोडक्ट हे शक्यतो टाळलेले चांगले. तरच आपलं हे शरीर हे जेवढं आपण कॅलरी खातोय तेवढं खर्च केली जाईल, तेवढा खर्च होईल असा व्यायाम आपण केला पाहिजे. कारण आपण व्यायाम करत नाही, त्यामुळे जर आपण दुधाचे जड पदार्थ खाल्ले तर ते तसेच डिपॉझिट आपल्या शरीरामध्ये होतात आणि त्यामुळं वजनही वाढतं आणि त्याचा परिणाम हा BPवरती होतो. तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये बघितलं की मिठाचा BPचा डायरेक्ट काय संबंध असतो. म्हणजे मिठाने मीठ जास्त वाढलं तर BP कशा पद्धतीनं वाढला जातो. त्यानंतर वजन वाढलं तर म्हणजे ओबेसिटी, वजन वाढलं तर कसं काय BP आपला वाढतो. आणि BP नॉर्मल राहण्यासाठी साधारणतः कुठले 2-3 ठोकताळे आहेत ते करावेत हे मी तुम्हाला सांगितलं. शेवटचा 4था ठोकताळा आहे की व्यायाम. सकाळी उपाशीपोटी साधारणतः 45 मिनिटं व्यायाम हा तुमचा केलाच पाहिजे. तुमचं शरीर ज्यावेळी धावतं पळतं त्यावेळी शरीरामध्ये काही बदल होतात, हार्मोन्स चेंजेस होतात आणि ते शरीर आपलं BP कमी करण्यासाठी सगळे शरीराला चालू करायला लागतं.
त्यामुळं आपण सकाळी उपाशीपोटी चालणं किंवा व्यायाम करणं, कुठलेही योगा करणं हे मस्ट आहे. असे एक 3-4 म्हणजे पहिलं काय तर किती खातो आहे आणि किती खर्च करतो आहे याचा अंदाज आपण ठेवला पाहिजे. कारण 10,000 कॅलरी 2,000 कॅलरी ऊर्जा खातो आहे आणि 1,000 कॅलरी खर्च करतो आहे, तर 1,000 कॅलरी आपली खर्च न होता डिपॉझिट होते. हे न करता जेवढं खातो आहे म्हणजे जेवढी भूक आहे त्याच्यापेक्षा कमी खाणं आणि खर्च जास्त करणं, तर तुमचं वजन कमी होईल. वजन कमी करण्यासाठी हजारो औषधांची घेण्याची गरज नाही. तुम्ही फक्त जर किती खातो आहे आणि किती खर्च करतो आहे याचं जर मोजमाप ठेवलं नीट, म्हणजे जेवढं खातो आहे त्यापेक्षा थोडंसं जास्त व्यायाम केला तर वजन 100% कमी येतं. कुठल्याही पद्धतीनं त्याला कुठल्याही औषधाची गरज पडत नाही. हे बाकी हे वजन कमी करण्यासाठी औषधं आणि प्रोटीन पावडरचा हा सगळा मोठा एक भ्रष्टाचार आणि मोठा बिझनेस आहे, तो तुमच्या वेडेपणामुळे आहे. तर अशा पद्धतीने पहिलं काय तर किती खातो आहे, किती खर्च करतो आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे BP कमी करण्यासाठी. त्यानंतर मीठ आणि मिठाचे पॅकिंग फूडमधलं मीठ थोडक्यामध्ये जे सोडियम बायकार्बोनेट आहे. मी सरळ सांगू शकतो, माझ्या मते तर असं आहे की आपण भारतीय आहार पद्धतीमध्ये जे काही जेवण करतो त्यातलं मीठ खाल्लं, त्या जेवणात जे काही मीठ आपण टाकतो साधारणतः 5 ते 7 ग्रॅम मीठ आपण एका दिवसाला 2 ते 3 ग्रॅम मीठ आपल्या दिवसाला आपण खाऊ शकतो. पण ते आपण मोजू शकत नाही ना प्रत्येक वेळी. गृहिणीला आपण सांगू शकत नाही आज माझ्या एवढं जेवणामध्ये 2 ते 3 ग्रॅम मीठ आलं पाहिजे. पण जे काय आपण भारतीय आहार पद्धतीमध्ये जे काही जेवण करतो त्याच्यामधलं जर जेवण मिठाचं प्रमाण तेवढं ठेवलं, ते जर जेवण आपण केलं, फक्त एवढंच की त्याच्यामध्ये काय काळजी करायची की वरून मीठ घ्यायचं नाही आणि पॅकिंग फूड अवॉइड करायचं. एवढं केलं तरी BP आपला नॉर्मल राहायला काही अडचण नाही. त्यानंतर तिसरा भाग येतो, ठोकताळा येतो की दूध आणि दुधाचे पदार्थ पूर्णपणे बंद करावेत. कधीतरी चवीत बदल म्हणून खायला काही हरकत नाही, पण पूर्णपणे बंद केलेले चांगले आहेत. आणि त्यानंतर हे सांगितलेले उपाय जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं अंमलात आणले, नुसतं ऐकायचं आणि सोडून द्यायचं असं नाही, तर तुमची BPची गोळी असेल तर ती बंद व्हायलासुद्धा मदत होईल आणि BP जर झालेलं नसेल तर होणार नाही. ह्याची 100% आयुर्वेद शास्त्रातून जे काही अभ्यास केला आहे, जे तुमच्या आयुर्वेदशास्त्रातून तुमच्यापुढे मी मांडतो आहे त्यामध्ये ते लिहिलेलं आहे, सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हा BPचा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तुम्हाला ज्यांना BP तुमच्या मित्रांना, कुणाला महिलांना, गृहिणींना झालेलं असेल तर त्यांच्यापर्यंत पोचवा. याची त्यांना खूप गरज आहे. कारण नक्की BPचा आणि मिठाचा संबंध काय आहे आपल्याला माहीत नसतं. BP झाला म्हणलं की चला मीठ बंद करा, हे असं होऊ नये. तुम्हाला खरंच ते समजावं यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.